बीडच्या परळीत 23 तारखेला निघणार शेतकरी आक्रोश मोर्चा. मोर्चावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण तापले. बेकायदा पोस्टर्स आणि बॅनर्सवर मुंबई पालिकेची कारवाई. 18 तासात 14,295 फलक हटवले. विसर्जनाच्या दिवशीच पालिकेने सुरू केली कारवाई. सोलापूर रेल्वे विभागाने दिली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. QR कोड स्कॅन करून रेल्वे तिकिटाचं पेमेंट करता येणार. केंद्रीय मंत्रिमंडळाची चांद्रयान 4 मोहिमेला मंजुरी. इस्रोकडे अंतराळ यान विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी. सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांना दिला आव्हान. विखेंनी संगमनेरमध्ये लढण्याचे दिले संकेत. सुजय विखेंचे संगमनेर मतदारसंघात वाढले दौरे. नागपूर शहरातील अनेक भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. दक्षिण, उत्तर आणि पूर्व नागपुरातील अनेक भागात पाणीवाढी. पुण्यात ध्वनी पातळीच्या मर्यादा ओलांडून मिरवणूक. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही डीजे जोरात वाजल्याचं स्पष्ट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते अद्वै हिरे यांना मालेगावात धक्का. मालेगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. मिरवणुकीवरील दगडफेकीनंतर अकोट शहरात बंद. संपूर्ण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त. इंदोरीकर महाराजांचं पुन्हा एकदा परखड भाष्य. मोबाईलने समाजाचं वाटोळं केलं. राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर. मोदींच्या उपस्थितीमध्ये उद्या विदर्भात प्रचाराचा नारळ फुटणार. शहरातील रस्ते उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवर नागपूर खंडपीठाची नाराजी. पाऊस सगळीकडे असताना नागपुरातील रस्ते पावसाने खराब का होतात? प्रशासकीय विभागाकडे नागपूर खंडपीठाची विचारणा. बीडमध्ये पावसाने खरीप पिकांचं अतोनात नुकसान. काही ठिकाणी पंचनामे झाले असले तरी शेतकरी मदतीपासून मात्र वंचित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.